जे काय आहे इन्फॉर्मेशन या ते आम्ही कुठे कुठे कसं जाणार आहोत तुम्हाला ते मी तुम्हाला नक्कीच सांगणार. आता आम्ही ठाणेवरून आम्ही कल्याण आलो, कल्याणवरून विठ्ठलवाडी आलो, कारण कल्याणला आम्हाला बस डेपो नव्हता तिथे अवेलेबल, म्हणजे बसेस नव्हती तिथून. तर आम्ही आलो विठ्ठलवाडीवरून आम्हाला बस आहे. सो आम्ही आता त्यासाठी थांबलेले आमची सगळी पब्लिक आलेली आहे. सो हे इज द ऑल पब्लिक. डायरेक्टली बसमध्ये जाणार, तर आमची बस आहे. काही जण तिथून डायरेक्टली पनवेलवरून बसमध्ये बसले आहेत आणि तिथून डायरेक्टली इथे ना, मग आम्ही सेम बसमध्ये आम्ही सगळेजण कनेक्ट करतो. पायल कुठे? पायल कसं वाटलं तुला पडून? हाँ दे दो. ए भांडू नका. काय झालं तुला? पाय रडू नकोस. काय झालं? भेटलीस का तू तुझ्या फ्रेंडला? मी ऐकलं तू रागवलीस. नाही, कशाला नाही. आम्ही इथे आता नाश्ता करण्यासाठी आलोय. सगळेजण नाश्ता करतात. आम्ही इडली सांबर खातोय आणि वडा पण खातोय. कधी तरी दिला? कोणी नाही दिला? आणि कोणी नाही दिला चहा? उमेश आणि परेश. तुला ग? नाही सर, आपल्याकडे रूल आहे, जे नवीन लोक येतील त्यांना डान्स करावा लागेल. ही ते असे नाचते. मग काय? मग तू यायचं ना असं तिथे. कुछ तो नया चाहिए. नया ना पोज बीज नाही. भागो 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 भागो. आमची सगळी टीम मेंबर पळत आहे, कारण त्यांना जागा पाहिजे त्यासाठी पळत आहे. बघा लोकल मध्ये जागा पाहिजे. गेली ती चढली पण चढली ती पण. ह्या लोकल म्हणते सॉरी, ह्या बस मध्ये आम्हाला बसायचंय. चलो तसं आमचं टीम. अरे थांबा, अरे थांबा थांबा. जागा द्या सर फक्त. बघा इथे मागेच बसायला होतं आम्हाला. एक मिनिट. चलो इथे आरामात मस्त बसायला मिळालंय. गुलाब, ए गुलाब किधर है गुलाब? ए भाई सुन गाड़ी एकदम धोखे चकाचक है, तो बी केयरफुल. अपने सब पब्लिक को जगह मिली. तर आमची बस आता निघाली आहे. आणि आम्ही विठ्ठलवाडी मधूनच बसलेले बसमध्ये. ए बोला ना आता जोरात. गणपती बाप्पा मोरया मोरया जय. उमेश बोलला गाणे अजून. हिंदू है हिंदू है हिंदू है. बाप्पा मोरया द्यावर गार.
आई भवानी देवदान अखंड राहो हिंदुस्तान. बालगणेशा देवदान मिटून टाकू पाकिस्तान. बालगणेशा देवदान मिटून टाकू पाकिस्तान. एवढा मोठा हिंदुस्तान त्यावरचा पाकिस्तान. अरे बेटे पाकिस्तान बाप तेरा हिंदुस्तान. अरे बेटे पाकिस्तान बाप तेरा हिंदुस्तान. मराठी बोला तुम्ही मराठी बोला. मराठी बोला तुम्ही मराठी बोला. मराठीत लिहा तुम्ही मराठी वाचा. मराठीत लिहा तुम्ही मराठी वाचा. तुकोबाच्या अभंगावर आनंदाने नाचा. कुठे पोहोचलोय आता? आपण मुरबाड स्टेशनला बस स्टॉपला आम्ही पोहोचलोय. चला चला चला. इथे तरी आम्हाला उतरायला मिळालं. तिकडे चढताना तर बिलकुल चढू देत नव्हते. लोकांना चढायचीच घाई होती. इथे तरी आम्हाला उतरू तरी दिलं आहे. इथे बस स्टॉपला थांबलो आहे आणि बघा इथे चहा वगैरे घेतो, पाणी वगैरे घेतो. आम्ही आता इथे बसमध्ये पकड. कोणती बस पकडणार आपण? ओके. सगळे बसमध्ये आम्ही उभं राहिलो. आम्ही उतरलो आमच्या प्लेसला. झालं ते बोल माझं सगळं. आता आम्ही चहा प्यायला आलोय. चहा प्यायला आलोय मी. चहा एवढा विचार केला तर सचिन सर मग काय व्हील्स घे ना. यांना चहा खूप लागतो, नाहीतर हे लोक काहीच नाही करू शकत. हा, इथून आमची सुरुवात झाली. आम्ही आता गावाच्या पायथ्याशी पोचतोच आहे आणि इथून आम्ही सुरुवात करणार. काही लोक खूप लेट होतात वडापाव खाऊन निघाले. गरम दात नाही? गरम दात असतं का? मस्त वाटतं ना पण असं गाव. वडा थंड होईल. सेकंड खूप गरम आहे. टेस्ट लागली म्हणून. मी फर्स्ट खाल्लं ना तेव्हाच मला असं मी अजून सेकंड खावा, पण नंतर मी विचार केला नको, वरती सगळं येईल. गडाकडे जायला पूर्ण रस्ता गावाकडूनच आहे. आम्ही आता गावामध्ये घुसून पूर्ण गाव फिरून चाललोय. मस्त छान वाटतंय. सिटीमध्ये एवढं आपलं हे असतं धावपळ वगैरे, पण गावाकडे एकदम शांतता आहे, पूर्ण शांतता. बघा गावाची वाईबच एक वेगळी असते. हेलो गाइस, गुड मॉर्निंग. हम नाही करते. आता आम्ही गडाच्या पायथ्याशी पोहोचणार आहोत. आम्ही सगळे आता वडापाव चाय वगैरे घेऊन आलेलो आहोत शुभांगी मॅडम सोबत. आम्हाला खूप फ्रेश वाटते इथे आणि शुभांगी मॅडमने प्लॅन केला आहे त्यामुळे अजूनच फ्रेश वाटते. आता पुढचं सगळं शुभांगी मॅडम सांगणार. मॅडम तर मंडळी, तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर तुम्हाला आज समजेल आम्ही कसं कोण किती वरती चढू शकताय ना, हे तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये समजेलच. कारण खूप लाईक करा, सबस्क्राईब करा आमच्या मॅडमला. आणि खूप लोक नवीन आले आहेत, तर आपण त्यांचा रिव्ह्यू नक्की घेऊ आणि इंट्रोडक्शन पण त्यांचं होणारच आहे. सो स्टे ट्यून्ड. असे कधी कोणी कपडे धुतलेत का? ती मज्जाच एक वेगळी असते. वॉशिंग मशीन गावात आली आहे. नाही धुतलेत मी पण कपडे तसे.
त्याचे हे साठले त्याचे काय काढताय मावशी तुम्ही? पाणी अजून आणि ते कशासाठी यूज करता तुम्ही ते पाणी? हे इथलं पाणी का? नाही ना. आणि खराब नसतं तुम्ही इथलंच पाणी पिता का मग? नाही आमची आपशी वारिंगचं पाणी आणतात. अच्छा ओके मावशी. राजगडची मुलगी आलेली सर मी असताना कशाला घाबरता? टेन्शन नाही म्हणजे पांड्याचे पहिले वाघ आहे तुमच्याकडे. सर्कल करा स्टार्टिंग करो चलो सगळं करा. अरे बताया ना वो बाद में थांबा 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 ठंडा घे सगळे गाणे वाजतील. राऊंड आपल्या समोर ज्या गावातले वाटाडे आहेत तानाजी त्यांची ओळख करून तानाजी या गावात राहतात ते आपल्याला किल्ल्यापर्यंत नेणार आहेत किल्ल्यावरून खाली आणणार आहेत. इथून साधारण आपल्याला मंदिर जो मी म्हटलं होतं ना बेस तो मंदिरातून आपल्याला 2 तासावर लागेल. मंदिराच्या पुढे 1 तास आहे. आता सरळ आपल्याला इथून चालत जायचा तो साधा रस्ता मग डोंगराच्या पायथून थोडा स्ट्रीट आहे. आपण ऑलरेडी 1.5 तास लेट झालेलो आहोत आता म्हणजे आपल्याला 9:30ला सुरुवात करायची होती आता 11 वाजलेल्या. सो कोणी टाइमपास जास्त न करता पटापट एकत्र राहूया. नारिवली गावात आपण आलो मुरबाडमधला हा किल्ला आहे ठाणे जिल्ह्यातल्या नारिवली गावामध्ये आपण आलेलो आहोत. किल्ला टेहेलनीच आहे म्हणजे किल्ला असं काही मोठा किल्ला नाही. वरती छोटीशी जागा आहे मंदिर आहेत काही घळी वगैरे दिसतील. दरवाजा चांगला आहे त्याला आता व्यवस्थित भक्कम वगैरे केला आहे लावून तो आपण बघूया. बाकी छोटासा इतिहास आपण बघू पुढे. आज हुतात्मा दिन आहे आणि बेसिकली जेव्हा हुतात्मा झाले होते ना त्यांनी 2 हुतात्म्यांना इथं मारलं होतं इंग्रजांनी तर त्यांची समाधी तर ती कुठे ती बघायला भेटेल ना मला तिकडे आहे का? अच्छा ते 2 हुतात्मे जे होते ना त्यांना इकडे इंग्रजांनी मारलं होतं त्यांची इकडे समाधी आहे. एक हिराजी पाटील म्हणून होते आणि एक भाई कोतवाल म्हणून असं दोघं तुम्ही वाचलं असेल तर तुम्हाला माहिती असेल. ठीक आहे आता आपण इथे इंट्रो करू. काही लोक नवीन आहेत काही माझे मित्र आहेत काही आपले वर्करमधून आलेले आहेत इकडे तिकडे. आपण एक इंट्रो करू. स्वतःचं नाव सांगायचं आहे आणि काय हॉबीज आहेत ते सांगायचं. बाकी सगळे तर एकच कंपनीतले आहेत. सर मराठी बोलून काय यादा क्योंकि जो पेपर होते फटाफट बोलने के लिए लेडीज़ लोगों को खाली एक इंस्ट्रक्शन है कुछ नेचर कॉल आया तो पीछे रहना 2-3 जन साथ में जाना जिधर भी जाना है आवाज देके आपण असं नाही करू. आपण सगळे एकत्र आलो सगळे एकत्र ट्रेक हा पूर्ण करायचा प्रयत्न करूया. कोणाला मागे नाही ठेवायचा. आपण सगळे एकत्र राहूया आणि सगळे एकत्र आपल्यासमोर आहेत ते आपल्याला ते सांभाळून आणतील. कोणाला काही इमर्जन्सी आली तर आवाज द्या आपण तिथे थांबूया. कोणाला काही मदत लागली कुठे नाही चढायला होत आहे कुठे रिस्की वाटलं तर पाय वगैरे ठेवताना आरामात ठेवा. रस्ता बघून चाला. काही रस्त्यात जनावर वगैरे नाही लक्ष ठेवा. उगाच कुठे हातबीत घालू नका. साप वगैरे अशा वेळेला बाहेर निघालेले असतात सो ते हे करा लक्ष ठेवा. स्टार्ट. बाकी कोणी मागे राहणार मी मागे राहील मागे कोणी राहणार नाही आहे. सगळे पुढे राहतील आणि आपण थोडं भरभर करूया. फोटोज घेताना थोडी काळजी घ्या. सेल्फी वगैरे घेताना कुठे आपण आपल्याला कुठे हानी नाही पोचणार याचे लक्ष ठेवा सगळ्यांनी. आपण जेवढे आता 20 लोक सेफ आलो सेफ इथपर्यंत संध्याकाळपर्यंत आपण परत येऊया. ठीक आहे. माझं नाव परेश बगडे. मी ट्रेकिंग खूप करतो आणि इतिहास आणि याची सगळ्याची आवड आहे आणि असं फिरायला खूप आवडतो प्रत्येक शुक्रवार. माझं नाव रुचिता कोतकर. ड्रॉइंग काढायची हॉबी आहे. ड्रॉइंग नाही लास्ट टाइम ड्रॉइंग माझं नाव प्रतीक सावंत. ट्रेकिंग आणि क्रिकेट. पूर्ण ग्रुपचा फोटोचा ड्रॉइंग काढेल की. माझं नाव उमेश माळी राहतो कल्याणला. मला ट्रेकिंगची आवड आहे आणि क्रिकेट. मी निर्मल सिंग. मला ट्रेकिंग आवडते. अँड समय कौर आय लाईक रीडिंग अँड रायटिंग. मी तेजस्वी तांबे मला फिरायला आवडतं. मी पायल सूद. यहाँ से कहाँ पे चल रहे हैं आपल्याला तिकडे जायचं वाटतं. मस्त वाटतं ना. सगळे ते मागेच आहेत बाकीचे सगळे पुढे गेलेत बघा. आता ॲक्च्युअल रोड चालू झाला आहे आमचा जायचा. असं दर टाईम ट्रेकला येऊन ना मला असं वाटतं माझं वजन कमी होणार आहे. लास्ट टाईम फर्स्ट टाईम मी जेव्हा ट्रेकला आली होती ना तेव्हासुद्धा माझं वजन कमी झालं होतं. कमी म्हणजे असं वाटत होतं की हां ही कमी झाली आणि एवढी पण मी जाडी नाही आहे पण तरी पण मला असं वाटतं की माझ्या हाईटपेक्षा जास्त माझं वजन आहे. पण ठीक आहे
मी नेहमी आता इथंच राहते ट्रेकला, तर नक्कीच मी पण अशी स्लिम होईल. मला जिमला जायची गरज नाही. म्हणजे चांगलं असं ट्रेकिंगला जायचं तुम्ही पण, तुम्हाला पण जिमला जायची गरज नाही पडणार. रोज फक्त वीकमधून एकदा तरी तुम्ही ट्रेकिंग करा, तुमचं वर्कआउट एका दिवसात होऊन जाईल. मजा येते. काय वाटतं सर तुम्हाला? हा? काय रोज चालायचं चालू करा, तुमची हॅबिट आपोआप डेव्हलप होईल. हां, पण आपल्याला सवय नसते ना रोज चालायची. आपण काय सकाळी उठतो, ऑफिसला जातो, परत घरी येतो, तेच असतं. पण असं आपण महिन्यातून एकदा जातो ट्रेकिंगसाठी, तर तेव्हा खूप आपल्याला असं वाटतं अरे यार खूप चालतं. घरी जाऊन तर बापरे एवढा डेंजर होऊन जातं ना हाल. पण आता सवय झाली आहे, कारण आता आम्ही कंटिन्यू येतच राहतो. कंटिन्यू पण नाही, म्हणजे 1-2 महिन्यातून येतच राहतो. हिस्ट्री हां. आता आपण म्हणजे नारोली गावावरून निघालो, तर आपल्याला साधारणतः रस्त्यात किल्ल्यापर्यंत गडापर्यंत म्हणजे गडावरती गाव आहे, तिथे वस्ती आहे, तिथपर्यंत जायला आपल्याला साधारणतः 2 ते 2.5 तास लागणार. ओके. हां, तिथनं बालकिल्ल्यावरती जाण्यासाठी 1.5 तास लागते. अच्छा ओके. हां, कारण तो रस्ता थोडा आणि सगळ्यात अवघड आहे का तो? नाही, अवघड नाही आहे, थोडे कुठे कुठे पॅच आहेत. ओके. पण रस्ता कसा एकदम प्रॉपरली नाही आहे, त्याच्या वगैरे असं काही नाही आहे. हां. दगडाने कोरलेला रस्ता आहे, त्याच्यामुळे काही करून जमणार नाही. ओके. स्लो जावं लागेल. स्लो जावं लागणार आहे. व्यवस्थित लागेल. आणि तुम्हाला काय वाटतं की इथे कोणत्या टाईममध्ये यायला पाहिजे ट्रेकिंगसाठी? कोणता बेस्ट टाईम आहे? बेस्ट टाइम म्हणजे एक पावसाचं म्हणजे जून पण जुलै. पावसात यायला पाहिजे का? कारण पावसामध्ये रस्ते खूप आपले नाही, हे होऊन स्टार्टिंगला जातात. जेव्हा पाऊस पडतोय ना, हां. तेव्हा ते पावसाच्या सरी वगैरे इतके छान वातावरण दिसतं. ओके. एकदम मस्त म्हणजे आनंद. ओके, म्हणजे चांगलं वाटतं ते नेचर बघायला परत. म्हणजे जास्त पाऊस पण नाही, जुलै ह्या महिन्यात. म्हणजे तो जो जास्त पडतो तो वाला नको, फक्त नॉर्मल वाला. नॉर्मल वाला जो स्टार्ट होतोय पाऊस ना, हां. तेव्हाचा. कारण तेव्हा कसं थोडी नॉर्मल हिरवळ आलेली असते गवताची, ओके. त्याच्यामुळे वातावरण इथलं एकदम थंड आणि शांत असतं. आणि ते पावसाळ्यात तेव्हा इथे पाणी कंटिन्यू चालू असेल ना? कंटिन्यू चालू असतं, त्यासाठी वरनं रस्ता आहे. त्यासाठी वरनं रस्ता दिला. ओके. मग हा कसं जाणार इथून? तो आपला रस्ता गेला, त्या साईडनी. ओके. रस्ता तिकडनं गेला, तो अच्छा. ब्रिजवरनं जातो पावसाने. हा उपे घाटाचा हाच डोंगर. हा येस, तो मधला. पाणी पिऊन बघा कसं वाटतंय. भारी वाटतंय, मस्त पाणी वाटतं तोंडावर मार. हा ना, चला. हे पाणी पिण्यायोग्य नाहीये. प्यायचं नाही हा, पिऊ नका, नाही तर पिणार. फोटोज काढता. चला, पॉवर ऑफ वडापाव. उम्या थांब तू. कसं वाटतं तुला पाणी तोंडावर मारून? थंड पाणी, पाणी तोंडावर मारून कसं वाटणार आहे? घाम जातो फक्त आणि फ्रेश वाटतंय. या चॅनलमध्ये ऍड केलं काय तुला चॅनल लवकरच बंद करावं लागेल. थोडी वस्ती आहे, करावंच लागणार आहे. घरांची वस्ती आहे. बंद नाही करणार मी, अजून असं टाकत जाईल. त्याच्यानंतर तिथं गाव सोडल्याच्या नंतर खरं चढायला सुरुवात होते, म्हणजे चढाव वगैरे लागतो. कुठून बोलत? आता इथे 10 मिनिटापूर्वी इथे 10 मिनिटं चालू ना आपण, हा. तर तेव्हा इथे 15-20 घरांची वस्ती आहे, ओके. सिद्धगड पाडा. आणि ते लोक कसं इथून जाता येता म्हणजे किती म्हटलं तरी ते खूप मध्ये आहे ना? हा, हाच रस्ता. हाच रस्ताने. तिथल्या उचला म्हणून गाव आहे ना. ओके. मग इथे जे लोक राहतात ते म्हणजे पहिल्यापासून राहत असतील राईट? जुने लोक असतील ना ते? सिद्धगडची लोक आहेत ते इथे स्थायिक झाले. अच्छा ओके. तुला काय बोलायचं आहे? काय नाही, मॅनेजरला कॉल करून सुट्टी घ्यायची. तुझ्या मॅनेजरला लिंक पाठवते थांब. बघा इथे ट्रेकला येऊन मॅनेजरकडून सुट्टी घेत आहे. बापरे. जे पण कोणी मॅनेजर असेल ना त्यांनी लक्षात ठेवा, कोणी सुट्टी मागितली त्यांना बोलायचं 2 दिवस आधी सांगायची तर सुट्टी मिळेल, नाही तर नाही मिळणार. नाही माझं तर सुट्टी नाहीये, माझं तर वीकलीच ऑफ आहे.
तर मला प्रॉब्लेम नाही आहे. आणि माझी मॅनेजर खूप चांगली आहे, सेम डे पण सुट्टी देईल. लव्ह यू माय मॅनेजर. मंडळी, मगाशीच मी तुम्हाला काय सांगितलं की आम्ही इथे जिम लावायचं नाही आम्हाला म्हणून आम्ही इथे वर्कआउट करायला येतो. महिन्यातून एकदा 2दा आम्हाला. आणि काही लोकांना तर वर्कआउटची गरजच नाही आहे, तरी सुद्धा ते लोक येतात. आवड म्हणून येतात ग. स्पेशल पैलवानाकडनं. प्लीज इग्नोर करा बॅकग्राऊंड व्हॉइस. हो इग्नोर करा. मराठी बोलायचं. आपण महाराष्ट्रात राहतो, आपण मुंबईमध्ये राहतो. मराठी ही आपली मातृभाषा आहे. त्याच्यासारखीच दिली त्याने ती गाठी पण त्याच्यासारखीच दिली आहे. बुट त्याच्यापेक्षा जास्त वजनाचे घातले. हा, गुरप्रीत सारखं झालंय त्याचं. अगं बुटा बघ त्याची. गरजच नाही आपल्याला. तुम्ही येतच कशाला मग? बालेकिल्ला नाही करायचं तुम्हाला तर? मी नाही ना. हा? आता बोलायला हो हो, मी करणार. अरे काय तू सोम्या. मी करणार. जायचं आपण शुभांगी, आपल्याला ब्लॉक काढायचे. गेलंच पाहिजे. भारी पण ही करते ना. किती छान. किती लागली अजून नाही झालं. घे तूच. तूच घे. जुनं बघ कौलाचं. हा ना, मस्त आहे, छान आहे. आता इथे लोक राहतात पूर्ण. मंडळी, कधी याचं पाणी पिलंय तुम्ही? हे खूप टेस्टी लागतं माहिती आहे. जुने दिवस खूपच वेगळेच असतात आणि गावाकडचे दिवस तर हा सिटीमध्ये ती मज्जाच नाही बिलकुल. गावाची जी वाईब आहे ना, मस्त आहे. हे सारं आम्ही पहिले काय ते आमच्या इकडचं घर होतं ना गावाकडचं, आम्ही तिथे तेच करायचो आणि सणासुदीला जास्त करून करायचो आणि मस्त रांगोळी काढायचो तिथे. मस्त आहे वाईब, मस्त. एवढं चालून आम्ही फायनली पोचलोय गावामध्ये. सर कुठे गेले? परेश सर मागे आहेत अजून. अरे यार, मेन मेंबर असताना सांगायचं चिकन मटन बनवून सांगा, सेवायला सांगा चिकन मटन. ह्या लोकांना, गावाकडच्या लोकांना आलोच आम्ही. मग ते पण आपण वेळेत आलो तर नाही तर मग वडापाव खाऊन परत. मस्त वरती आपलं खाणं जेवढं होतं परत खायची इच्छा नाही. इकडून आपण गावातून आलो ना, गावापासून इथून ह्या घरापासून असं स्टॉपला जायचं स्ट्रेट. चलो. आत्तापर्यंत थोडा सोपा रस्ता होता, पण आता सगळे दगड लागत आहे पाहायला. तर तुम्ही कधी आलेत ना तर तुम्ही नीट प्रॉपर शूज घालून या, म्हणजे तुम्ही प्रॉपरली चढू शकणार. तर सगळीकडे खूप बंदोबस्त आता सगळीकडे अशीच रस्ते ना वरती चढताना? नाही, ते आता परत थोडी सपाटी लागेल का? लागेल. सपाटी लागेल. चढव पुढे एक सपाटी लागेल. ओके नंतर चढव किल्ला स्टार्ट होईल. ओके. अजून आम्हाला वरती जायचं आहे. आताशी आम्ही थोडंसं वरती आलं आहे फक्त, आणि याच्यातच आमचं चौकीला आहे डायरेक्टली. उन्हामुळे त्रास होतो आहे ॲक्च्युली. आणि त्याच्यामध्ये आत्ताच आमचं क्रिकेट झालं. क्रिकेटमध्ये आमचे पाय गेलेच होते, सगळंच गेलं होतं आणि तेवढ्यातच आम्हाला लगेच इथे आलो. सो आम्हाला रिकवर करायला टाईमच नाही मिळाला आमच्या बॉडीला. चाललं आहे आता 1 2 करत. पण काय म्हणा, मज्जा येते. असं काहीतरी पाहिजे, कारण आपण रोजच काम वगैरे करत असतो. थोडं रिलॅक्स काहीतरी माइंडला पाहिजे. ठीक आहे, आपण थकतो असं नाही की नाही, बट जे आपण रोज थकतो ना त्याच्यापेक्षा हे थकलेलं खूप चांगलं आहे बॉडीसाठी पण आणि आपल्या मेंटल हेल्थसाठी पण. मस्त वाटतं, कारण दिवसभर आपण बसून काम करतो, काही ना काही टेन्शनमध्येच असतो. कामाचं टेन्शन असतं, दुसऱ्या गोष्टीचं टेन्शन असतं, प्रत्येक गोष्टीचं टेन्शन घेऊन आपण रोज काम करत असतो. पण एक दिवस आपल्याला रिलॅक्स मिळतं आणि खूप काही आपल्याला बघायला पण मिळतं. सिटीमध्ये नाही ह्या सगळ्या गोष्टी, पण गावाकडे ना
खूप मस्त वाटतं. आणि सगळे गड किल्ले हे सगळे गावाकडेच आहे आणि तिकडचे लोक सगळे चांगले आहेत. तर नक्कीच तुम्ही येत जा, असं वेगवेगळ्या किल्ल्यांवर तुम्ही विजिट करत जा, तुम्हाला नक्कीच आवडेल. आणि एकदा तुम्ही करायला लागलेत ना मग तुम्ही कधीच स्टॉप नाही करणार तुम्ही. आणि कोणी तुम्हाला बोललं जरी येऊ नको तरी तुम्ही नाही आम्हाला यायचंच आहे. तुम्हाला मी आजचा सीन सांगते माझा. आणि आम्ही जेव्हा आमचं कसं असतं, आम्ही जेव्हा ठरवतो ना की आम्हाला आम्ही ह्या तारखेला ट्रेक करतो आहे, ठीक आहे, तर आमच्या ग्रुपमध्ये ना सगळ्यांची नावं असतात, म्हणजे सगळे नावं टाकतात की हां मी येणार आहे. तर तसं पहिलं नाव मीच दिलेलं. जेव्हा नोटिफिकेशन आले की अरे हां तिथे जायचं आहे, हा 30 तारखेचा प्लॅन केला, पहिलं नाव मीच दिलं. आणि मीच आज सकाळी मॉर्निंगला मला असं फील झालं अरे यार नको, मला एक नको झालेलं. कारण ॲक्च्युली काल काय झालं, काल आम्ही एक्झिबिशनला गेलेलो आणि खूप थकली होती मी एक्झिबिशनमध्ये. त्यामुळे माझी इच्छा सकाळी उठायची इच्छाच नाही झाली, कारण एक्झिबिशन हॉल एवढा मोठा होता. सो मी कंटाळली. मग सकाळी उठल्याच्यानंतर पण माझ्या डोक्यात चालू होतं नाही मला जायचं आहे. आणि त्याचं माझी रूममेट पण चल उठ जायचं. म्हणजे ती एक एनर्जी असते आणि ती खूप वेगळी असते. आणि मला जर कुठे जायचं असतं नॉर्मली फिरायला वगैरे तर मी उठलीच नसते. मी म्हटलं जाऊ दे काय फिरायचं. पण हे जे आम्ही येतो ना ट्रेकिंग करायला एकदम बेस्ट आहे. सो तुम्ही कधीच मिस नका करू. जर तुम्हाला चान्स मिळाला तर स्वतः तुम्ही प्लॅन करा. आणि तुम्हाला जर कोणाला जॉईन व्हायचं असेल आमच्यासोबत आमच्या ग्रुपमध्ये तर प्लीज मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा डॅम कर, नक्कीच आम्ही तुम्हाला ॲड करू आणि आमच्यासोबत तुम्ही पण ट्रेकिंगला येऊ शकता. ज्यासाठी गुड न्यूज आहे, इथून आपण आता चालू करतोय. अशा प्रकारे आमचा ट्रेक चालू झालेला आहे. आम्ही टॉपला आहे. आणि हे लोक येत आहे एक एक करून. डेंजर आहे हा रस्ता. किती हळूहळू येत आहे तुम्ही. एवढ्याशा आत्ताशी इथपर्यंत आलो, एवढी थकली की बसून घेतलंय. देवा मंडळी, तुम्ही कधी असा ट्री बघितलाय का? डायरेक्ट एशियन पेंट केलं इथे. तुम्हाला पण तुमचे झाडं जर असे पेंट करायचे असेल तर प्लीज कॉन्टॅक्ट सचिन सर फॉर दी कलर. आम्ही इथे थांबलोय, बाकीचे लोक येत आहे हळूहळू. बापरे कसं व्हायचं. हा तुम्ही पण येत आहे. हे घर आहे आमच्यासाठी एक दिवसासाठी. नाही पडणार एवढी पण झाली नाही मी. इथे आता आम्ही जरा रिलॅक्स करतोय. काय खातोय आपण? उमेश कुठे गेला? उमेश नाही, लास्ट टाइम कोण बोललं होतं? काय बोललेलं? उमेश इकडे ये. काय खातोय आपण? लास्ट टाइम काय बोललो होता? नेक्स्ट टाइम येणारच पाहिजे तू. डायरेक्ट राजगड केलात ना. हा आणि हिने पण डायरेक्ट नाही का जाम झालीस. तुझ्या फेसवरून दिसतच ग ते. तू येणार आहेस? बघू हे बघू म्हणजे बघू मध्ये खूप अंतर. हा ते पण आहे. ऐसा कुछ है क्या टॉम जेरी? तुमचं पण तसंच आहे. असं काही नाहीये. लास्ट टाइम रुचिता आली होती. ढोल येतो. वेरी गुड. चलो जिसमें है दम वो आ जाओ हमारे साथ. चलो. और सिर्फ इतने ही लोग में है दम, बाकी के सब बेटे हैं यहाँ पे. सगळ्यात पहिले आम्ही चढलोय आणि सगळ्यांसाठी आम्ही वाट बघतोय. आणि इथे संत्री खायचं काम चालू आहे. तसंच मी आस्ते आस्ते खाली उतरलो. माझी बॅटरी दाबत त्यांनी मी त्यांच्या जवळ पोहोचतो. त्यांना इतका धीर आला ना, कोणीतरी आलं. तर मग परत मी माझा कॉल वरती माझे जोडीदार होते त्यांना कॉल केला. शिवप्रतिष्ठानची लोक होती ते पण आलेले त्याच वेळेस. ते 4-5 जण होते ते पण आलेले. मग त्यांनी मिळून आम्ही त्यांना सुखरूप रस्त्यावरती काढलं. आणि तो जो त्यांचा वाटाड्या म्हणजे त्याला वाटाड्याच बोलला, आम्ही पण त्याला वाटाड्याच बोलतो अजून पण. तर त्याला आम्ही इतकं बडबड केलं ना, म्हटलं माहीत नाही तर असं करायचं नाही ना. आता समजा त्याच्यामध्ये 2 लेडीज होत्या, काय झालं असतं
काय केलं असतं कोणी तर मंडळी म्हणून तुम्ही जर असं जर गाईड हे करत असणार तर नीट पहिले विचारपूस करा की सगळीकडे की कसं आहे ते गाईड बरोबर आहे की नाही. कारण जर तुम्ही वरती फसले तर खाली येता येणारच नाही आहे. सो तुम्हाला जर चांगला गाईड पाहिजे असेल आणि आमच्यासोबत जे गाईड आहेत ते खूप चांगले आहेत, त्यांना सगळं नॉलेज आहे आणि त्यांना माहिती आहे की कसं जायचं आहे कसं नाही. सर तुम्हाला जर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल तर मी माझ्या बायो कमेंटमध्ये खाली देईल. सो तुम्हाला जर पाहिजे पहिले मला डॅम करा, मग तेव्हा मी तुम्हाला पाठवेल. ठीक आहे. तिथे पाण्याचं आहे ना ते टाकी पाण्याचं. अरे त्याच्याने आम्ही तोंड धुतोय. आलो सर आपण मंदिरात. येस, आता हा महादरवाजा पण एंट्री मारूया. हा महादरवाजा इथे. इथून मध्ये गेल्यानंतर मंदिर येणार. फायनली मंदिर आलं. आलोय आम्ही वरती आणि वरती पोचलो. अजून मंदिर दिसतच नाही सर. तर आम्ही पोचलोय वरती मंदिराच्या इथे. याला विरगळी बोलतात हा. ओके, छान वाटतंय पण ते. हा विरगळीचा अभ्यास म्हणजे माहीत झाला. हा कोणीतरी इथला राजा असणार. हा कोणीतरी राजा. तर हा झालेला म्हणजे युद्ध झालेलं आहे त्यांचं. आणि हे कोणीतरी राजा हा शिवलिंगाची पूजा करतो. तेव्हा पूर्वीचं कसं लिखाणकाम होतं असं होतं. छान होतं पण छान वाटतंय. शिवलिंग एकदम दिसून येत आहे. ही विरगळी. फायनली आम्ही पोचलो मंदिराजवळ आणि आता डायरेक्ट पडून घेणारे लोक निर्मल सर कुठे आहेत ना. आता इथे सगळे आराम करते का ते खाऊयात आणि मग परत आम्ही बघू. सगळ्यांना येऊ द्या, जाऊ दे बिचारे सगळ्यांना. मला टेकायला बघा काय मी कशावर टेकली. उमेश गुलाब पांडे ने एक ही किया था, मुझे बस जाना है बस. बाकी पिक्चर मरना चाहे मुझे क्या है. मैं आगे जाऊंगा. पण सर जे लेट असता ना तेच थेट असता, लक्षात ठेवा. बरोबर शुभांगी. त्यांच्याशिवाय पूर्ण होत नाही. आता बॅग घ्यायची गरज नाही वरती. सगळं संपवलं आम्ही रस्त्यात. काय सचिन सर तुम्ही घेतलं गाव. तुमच्याकडे खायची फुल तयारी असते. आम्ही असं घाण नाही करत बिलकुल. एक नंबर भावा. हल्दीला लगा. याला म्हणता शिस्त. प्रिप्रेस बदला. सुरी सुरी सुरी. संपलं ते. लेट होणार आहे खायला 60. को मॅडमने सांगितलंय ना ज्याला होईल त्यानेच यायचं म्हटलं. ढकललं तिला. म्हणजे 3 जण सपोर्टला. लांबट 1 2 3 आपण संपून टाकाल परत हातात दे. मस्त खाणं चालू आहे आमचं. मैत्रीण असं लॉलीपॉप एकटीने खाल्लं तिला द्यायचं. माझी पण संपली. लॉलीपॉप एकटीने खाल्लं पण तिला दिलं नाही. लॉलीपॉप खाल्लं. हा कोणतं बरं चिकन. ती चॉकलेट मागते तरी तिला दिली नाही. आणि स्वतःने खाल्लं. नाही रे पायल पायल. एक लॅप फॉर पायल. ये पायल ये तुझ्यासाठी खाऊ ठेवले आम्ही. ये ये बाळा ये खाऊ घाल तुला. ये तुटून पड. आली काही दे तू. काय व्हायरल करायचं. ये इकडे आली पायल. क्लॅप. बस बस. आली पायल फायनली. मुलं बघत होती.
फायनली पायल आली आहे म्हणून छान छान वाचतंय. कसं वाटतंय बॅक काढ पहिले. कसं वाटतंय पायल तुला? खाली पडायचं तर पडे जा. एक काय ना काय आहे? मोसंबी ब्रेड सँडविच. Made by? मेड बाय. लिस्ट तैयार कर रहा हूँ वो उसका आदत पड़ गया. पहला ट्रैक तेरा पे लेना. तो क्या हुआ? क्या चाहिए फिर? एप्पल चाहिए? उसमें पायल को हाँ वही मैं बोला ना शुरू में इसका तारीफ किया. सा पानी आप बैग में ठीक है अभी पानी देना चाहिए फिर. अरे ऊपर जाना है हमको. ऊपर जा रहे हैं ना तो मर भी जाए कोई तो पिलाने के लिए चाहिए ना. मरने वाले तो सब नीचे. ऊपर कुछ चाहिए ना. आज तुझे सब मापे तूने पायल को लेके आया. पायल बहुत ऍडव्हर्टाईज संपून टाकाल वरती पाहिजे आम्हाला. इसके लिए मैं मांग रहा था हे मंदिर आहे. 1 घंटा वो बोल रही है 2 घंटा मैं बोला रुक जाते. आम्ही आता निघालोय बालेकिल्ले जायला आणि खूप कमी लोक निघालेत जाण्यासाठी आणि बाकीचे लोक सगळे आराम करणार आहेत. बघा आम्ही किती स्ट्रॉंग आहोत. येते कसे चढताय सगळे. आम्हाला इकडे वरती जायचंय अजून. आताशी आम्ही इथेच हा जातो. आम्ही एवढ्या वरती आलोय. किती वरती आलोय आम्ही. गाव दिसतंय बघा बघा. राइट 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 देखो ब्रोकली है. बघा गाईज आम्ही किती वरती चढलोय आणि इकडे आहे गुफा. व्यवस्थित उतर. आम्हाला पण घ्या ना. हा लास्ट आहे. अरे साले अर्ध झालं की काय सर व्हिडिओ आहे. जल्दी बोला. वीडियो दे उसको. खाली जायला बोलू होती ना. पागल क्या दाखव. चल चल चलते. बंद कर. बंद करेगा तो आवाज आता है हम लोग को. तो मी पण बाकी आहे आता. हे घ्या. बस अभी चल. चल रे गुलाब. फायनली गाईज आम्ही वरती पोहोचलो आहोत आणि हे बघा आमचे महादेव. सगळ्यात वरती आलोय आम्ही.
माझं मत आपण 1 तासाच्या आत उतरायला पाहिजे. उतरायला एवढा उशीर लागत नाही. मला वाटतं उतर वरती येऊन एवढं मस्त वाटतं आणि वरती आल्याला पहिले आम्ही महादेवाला भेटलो. आमच्या महादेवांना भेटून एकदम मस्त वाटतं. जेवढी थकान होती, जेवढं पण आमची एनर्जी गेली होती, ती सगळी एनर्जी आली. त्यांचा फोटोग्राफी संपतच नाहीये बिलकुल. चल लवकर. जोर आला था. आवाज ऐकला ना तुम्ही? ऐकला बाबा आम्ही ऐकला आवाज. लय भारी सीन हुआ है. हा प्लीज तुम्ही जेव्हा पण येणार ना जरा काळजी घेऊन या. आणि येताना गाणी बोलू नका, त्याच्यामुळे जागा होतो तो. असं काही नाही, गाणे बिणे बोलून काही नाही. त्यांचा टाइम झालाय आता. हा टाइम झालाय त्यांचा संध्याकाळचा. काहीच आम्हाला भीती नाहीये कारण आमच्यासोबत शुभांगी वाघ आहे. त्यामुळे बिबट्या वाघासमोर कधीच येत नाही. त्यामुळे तुम्ही येताना शुभांगीला घेऊन या. गाइड बनून. वरतून आम्ही खाली उतरलोय, मंदिराजवळ आलो पण. आणि आम्हाला ना बिबट्याचा आवाज आला. तो बिबट्या आहे की वाघ आहे की काय आहे, पण आम्हाला आवाज आलाय. आम्ही सगळे सरांना सांगितलं तरी एकदम शांत झालोय. ते बोलतात वाट बघतोय की आमची टीम काही मेंबर्स ना मागे राहिलेत, ते आले की मग आम्ही जाऊ. आवाज करू नका रे. कोणाचा आवाज ऐकला आपण? हो बिबट्या होता, बोल ना.